नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज मी बनवणार आहे चिकन सूप. मी म्हणजे आधी पण बनवायचे, पण मी इथे जॉबला लागल्यापासून मी आज पहिल्यांदा म्हणजे असं मी चिकन सूप हे पहिल्यांदाच ऐकलं होतं. काय सामग्री लागते, त्याच्यासाठी काय करावं लागतं हे मला इथे एवढंच माहिती पडलं. तर आज मी तुमच्यावर शेअर करेन चिकन सूपची रेसिपी. बघूया. हा एक, हा दीड एवढासा पुढे. तेल तापत ठेवलं आहे. कांदा, टमाटर, मिरची कापून घेतली आहे. आता पुढची स्टेप. तेल तापतं आहे. चिकन आता तेल तापलं आहे. तेलामध्ये आपण टाकूया जिरा. एवढंच म्हणजे जरासंच घ्यायचं आहे. एवढं बस झालं. काली मिरी, लवंग आणि ही दालचिनी. बस ते झाल्यानंतर पहिली आपण मिरची टाकूया. कांदा टाकलाय फोडणीला. कांदा जरासा लाल झाला ना की त्यात टमाटर टाकायचे. आता प्रत्येकाची चिकन सूप करायची पद्धत ही वेगवेगळी असते. आता इथे मी जॉब करते त्यांची पद्धत वेगळी आहे, त्याच्यामुळे इकडची पद्धत ना मला खरंच खूप आवडते. एकदम इझी आहे, टेन्शनच नाही. कांदा टमाटर टाकला का झालाच. आता जरासं मीठ टाकूया. जरासा कांदा लवकर पुलटण्यासाठी मी मीठ टाकते. नंतर आलं लसूण पेस्ट टाकूया आपण. ही आलं लसूण पेस्ट मी होममेड केली आहे. एकदम इझी आहे, म्हणजे बाहेरच्यांपेक्षा म्हणजे मला तर ही इझी वाटते. जराशी लसूण आणि आलं. बघूया आता टाकलं त्याच्यात. टमाटर जरा मेल्ट झालं ना का आपण त्यात चिकन टाकूया, हळद टाकूया, मीठ टाकूया, जरासा त्यांचा बॉटल मसाला तो टाकूया. नंतर एकजीव करून जरासं पाणी टाकूया. झाला चिकन सूप. अमेझिंग. हे पाणी बस एवढंच. आता सगळं चिकन झालं टाकून, पाणी झालं टाकून, त्याला कड येऊ द्या. कड आल्यावर त्यात कोथिंबीर टाकली का झाला चिकन सूप. अजून कड आला नाही आहे, येईल आता.